नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज ज्या आहेत त्या पूर्णपणे मोफत आहेत। काही बुक रिव्ह्यू आपण इथं दिलेले आहेत, काही डेमो लेक्चर्स आपण घेतलेले आहेत, आन्सर रायटिंगचे वगैरे, मॅप प्रॅक्टिस असेल। तर हा जो तुमचा 2025 चा सिलेबस आहे ज्याच्यासाठी आपण इथं पुस्तक सूची तुम्हाला सुचवत आहोत। तर त्या पुस्तक सूचीबद्दल मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितले की ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर महाविद्यालयीन पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी, सेटनेट करणारे विद्यार्थी, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहेत। तर आजचं जे आपलं सेशन आहे ते सेशन पूर्वी तुम्हाला बुक रिव्ह्यू सरांनी दिलेला आहे। इथिक्स हा जो आपला नव्याने समाविष्ट झालेला पेपर आहे, म्हणजे पेपर यूपीएससी ला ऑलरेडी हा आहे, फक्त आपल्या एमपीएससी 2025 पॅटर्न मध्ये आपल्याला हा एक नवीन विषय दिसून येतो। ठीक आहे, पूर्वी आपण कधी हा विषय आपल्या एमपीएससीच्या अभ्यासामध्ये अभ्यासलेला नाही। तर हा पूर्णपणे नवीन असा विषय आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे। पण इथिक्स इंटिग्रिटीसाठी आपलं पुस्तक अवेलेबल आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जायचंय आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती। तिथे तुम्हाला स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम मध्ये जनरल स्टडीज 4 याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला यूपीएससी एमपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 2025 याच्यामध्ये तुम्हाला इथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड इथं तुम्हाला हे पुस्तक जे आहे आशिष जैतपाळ सरांनी लिहिलेलं आहे। 2013 पासून 24 पर्यंत यूपीएससीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना, आता यूपीएससीचे क्वेश्चन पेपर का करायचे हे मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले, कारण रिटर्न पॅटर्न आहे आणि आपल्या एमपीएससीच्या आधी कधी रिटर्न पॅटर्नच्या एक्झाम झालेल्या नाहीत। सो आपल्याला सोर्स कोणता आहे, कोणत्या बेसिसवरती हा सिलेबस आलाय, तर यूपीएससीच्या बेसिसवरती। त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत ना हे खूप जास्त उपयोगी पडणार आहेत। तर 2013 पासून 24 पर्यंत यूपीएससीचे जे प्रश्नपत्रिका आहेत ना इथिक्सच्या, त्या तुम्हाला इथं घटकनिहाय उत्तरांसहित त्या पुस्तकामध्ये मिळून जातात। म्हणजे तुमचे खूप सारे काम कमी होऊन जातं आणि इथून तुम्हाला इथिक्सची तयारी करायला एक मार्ग पण मिळून जातो। ठीक आहे, ओके। तर पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून मागवा किंवा तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट वरून पुस्तक मागवू शकता। पूर्णपणे सगळं मराठीमध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे। तर असंच इथिक्स मध्ये आता इथिक्सचं पुस्तक तर तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे। आज आपण जस्ट एक डेमो सेशन घेतोय की इथिक्स मध्ये सैद्धांतिक प्रश्न तर असतातच, लक्षात घ्या। सैद्धांतिक प्रश्न आपण जेव्हा थेरी शिकूया, सगळं स्टॅटिकचा भाग शिकूया तेव्हा आपण घेऊया, पण काही केस स्टडीज असतात साध्या सोप्या भाषेमध्ये। जर आपण इथं आता केस स्टडी म्हटलं की विद्यार्थी फार जास्त टेन्शन घेतात, लक्षात घ्या। केस स्टडी म्हणजे काय असतात की साधं सिंपल तुम्ही समजून घ्या की तुम्ही अधिकारी झाला आहात आणि XYZ सिच्युएशन तुमच्या समोर आहे। त्या सिच्युएशन मध्ये एक आदर्श अधिकारी म्हणून तुमचे डिसिजन कसे राहतील, तुमची कृती कशी राहील, हेच तुम्हाला तिथं जे तुमचे एक्झामिनर असतात किंवा आयोग असतो, आयोगाला तिथं दाखवून द्यायचं असतं। ठीक आहे, ओके। त्याला सिंपल भाषेमध्ये आपण केस स्टडी म्हणू शकतो। तर हे सिंपल भाषेमध्ये मी सांगितलं, पण एक्झाम मध्ये क्वेश्चन खूप सारे मोठे लेंदी असतात, तेही आपण बघूया। तर इथं मी काही यूपीएससीचे पूर्वीचे क्वेश्चन घेतलेले आहेत। तर क्वेश्चन पाहून किंवा हे लेक्चर पाहून तुम्हाला थोडंसं रिलॅक्स फील होईल। सोबतच आपलं पुस्तक पण आहे, तुम्ही तुमच्या तयारीला थोडंसं आणखी फास्ट करू शकता। असं बोललं जातं की बाबा तुम्ही ऑप्शनल आधी कंप्लीट करा, इथिक्स शेवटी कंप्लीट करा, शेवटी तुमच्या कम्फर्ट झोन नुसार तुम्ही करू शकता। ठीक आहे, ओके। चला आपण सेशनला स्टार्ट करूया। बघा, पहिली केस स्टडी आपण इथं घेतोय। अशा मोठ्या केस स्टडीज असतात, लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची पण गरज आहे। ठीक आहे, तुम्ही म्हणजे तिथं तुम्हाला स्वतःला कन्सिडर करायचं आहे, लक्षात घ्या। तुम्ही एक तरुण भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहात। ठीक आहे, तुम्ही एक IFS अधिकारी आहात। ओके, क्लिअर। आणि आता भारत म्हणजे विविधतेने नटलेला असा देश आहे, आपल्याला माहिती की भारतामध्ये तुम्ही राहताय, बरोबर। मग अलीकडेच देशाच्या एका प्रदेशामध्ये संघर्ष सुरू झालाय। ठीक आहे, आपल्या भारतामध्ये अनेक प्रदेश आहेत, अनेक राज्य आहेत, तसं इथे तुम्हाला दिले की एका प्रदेशामध्ये संघर्ष सुरू झालाय आणि महिला आणि मुलांसह भारतीय समुदायातील अनेक सदस्य अडकले आहेत। त्या संघर्षामध्ये काय झालेलं आहे, आपण कन्सिडर करूया की XYZ हा प्रदेश आहे, इथे संघर्ष सुरू झालाय, इथे अनेक महिला आणि
महिला आणि मुलांसह भारतीय समुदायातील अनेक सदस्य अडकलेले आहेत. ठीक आहे, त्यांना तातडीनं बाहेर काढायचंय. तुम्ही प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तुमच्या दूतावासाकडे मर्यादित संसाधने आणि कमी कर्मचारी आहेत. आता तुम्ही IFS अधिकारी आहात, म्हणजे हे तुमचं काम आहे, यांना कसं बाहेर काढायचं वगैरे. ठीक आहे, पण तुमचा जो दूतावास आहे ना, त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम आहे? संसाधनं लिमिटेड आहेत, बरोबर, कर्मचारी पण लिमिटेड आहेत. हे तुमचे इथं अडचणी आहेत. ठीक आहे, ओके. मग निर्वासनाचे समन्वय साधन असताना महत्वपूर्ण राजकीय संबंध असलेले, आता इथं तुमचा कीवर्ड काय आला महत्वाचा? राजकीय संबंध असलेले एक प्रमुख स्थानिक व्यावसायिक अधिकृत प्रोटोकॉलला मागे टाकून आपल्या कुटुंबासाठी त्वरित प्राधान्याने स्थलांतरित करण्याची विनंती करतात. ठीक आहे, बघा, असं तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये पण बघत असाल की एक पॉलिटिकल म्हणजे रिलेशन असलेले एक स्ट्रॉंग असे एक प्रमुख स्थानिक व्यावसायिक आहेत, ते काय म्हणतात, जे अधिकृत प्रोटोकॉल आहे त्याला पाठीमागे टाकून की आमच्या कुटुंबासाठी प्राधान्याने स्थलांतरित करण्याची विनंती करत आहेत. ठीक आहे, ओके. जर तुम्ही त्याची मागणी मान्य केली तर तो निर्वासन मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी मोठी रक्कम देण्याची ऑफर देतो. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. जर तुम्ही त्यांचं मान्य केलं तर तो व्यावसायिक काय म्हणतोय की आम्ही तुम्हाला मोठी रक्कम देतो, आम्ही तुम्हाला मदत करतो. ओके. तथापि लक्षात घ्या, त्याच्या विनंतीला प्राधान्य देणं म्हणजे अधिक अनिश्चित परिस्थितीत असलेल्या अनेक कुटुंबांना बाहेर काढण्यास विलंब करणे होत. ओके, क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं? गुंतागुंत वाढवून तुमच्यावर स्थानिक सरकारकडून दृश्यमान निर्वासन ऑपरेशन्स कमी करण्याचा दबाव तर आहेच. कारण का? त्यांना भीती आहे की याच्यामुळे आणखी तणाव वाढू शकतो. नैतिक विचार, संसाधनांची मर्यादा आणि राजनैतिक जो दबाव आहे यांचा समतोल साधून या संकटात कसं पुढे जायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ही केस स्टडीज आहे तुमच्यासमोर. आता तुम्ही बघत असाल महाकुंभमेळ्याच्या काही न्यूज येत आहेत, तुम्ही बघत असाल, नक्की बघा. एक अधिकारी म्हणून अशा न्यूज बघणं, डिबेट्स असतील ते बघणं, न्यूजपेपरमध्ये संपादकीय येतात ते वाचणं तुम्हाला केस स्टडीचे आन्सर लिहिण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडू शकतात. लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला विचारलं, इथं क्वेश्चन आहे पहिला, या परिस्थितीत कोणते भागधारक गुंतलेले आहेत? पहिला क्वेश्चन आहे, या परिस्थितीमध्ये कोणते भागधारक गुंतलेले आहेत? लक्षात ठेवा, केस स्टडी तुम्ही व्यवस्थित वाचलेली आहे असं मी कन्सिडर करते. सेकंड आहे, दिलेल्या परिस्थितीमध्ये निर्वासन प्रभारी अधिकारी म्हणून तुमच्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ओके. आणि थर्ड आहे की तुम्हाला कोणत्या नैतिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे? लक्षात आलं? एक अधिकारी म्हणून इथं तुम्ही हा विचार करायचा आहे आणि आन्सर इथं लिहायचा आहे. लक्षात ठेवा. तर आपलं आन्सर कसं असलं पाहिजे? आता हे सगळे डेमो आहेत, एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथे दाखवते. अशा बऱ्याच केस स्टडीज तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत आणि तिथूनच काहीशे विषय असलेले केस स्टडीज तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसून येतील. बघा, इथं भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचं काम एका तरुण भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले. बरोबर आहे? हे तर आपण बघितलं. अधिकाऱ्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, हे पण आपण बघतो. हे तुम्ही सगळे इंट्रो मध्ये लिहा, ज्याच्यामध्ये मर्यादित संसाधने आहेत, सरकारकडून कामकाजात विवेकपूर्ण म्हणजे दबाव आहे एक सरकारकडून, त्याच्यानंतर देणगीच्या बदल्यात प्रामुख्याने वागणूक मिळणार आहे. आपण त्या व्यावसायिकाचा जर विचार केला, व्यावसायिक व्यक्ती यांचा समावेश होतो. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर इथं जे आव्हानं आहेत ना, ही 3 आव्हानं तुम्ही इथं विचारात घेऊ शकता. जसं की मर्यादित संसाधने, स्थानिक सरकारकडून दबाव आणि देणगीच्या बदल्यात प्राधान्याने वागणूक. ओके. पण अधिकाऱ्याने काय केलं पाहिजे? एक अधिकारी म्हणून तुम्ही तिथे आहात तर नैतिक कोंडी, मुत्सद्दी संवेदनशीलता, लॉजिस्टिक अडथळ्यांवर नेव्हिगेट करणं आवश्यक आहे आणि याची खात्री करून सगळ्या क्रिया निष्पक्ष आहेत आणि असुरक्षित गटांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे इथं एका अधिकाऱ्याने काय करणं गरजेचं आहे, काय आदर्श असं उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं. बरोबर? आणि उद्या तुम्ही अधिकारी झाल्यावर तुम्हाला तसंच वागायचं आहे. लक्षात ठेवा. तर हे तुम्ही इंट्रो मध्ये लिहू शकता. नेक्स्ट बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर सहभागी भागधारक कोण आहेत?
याच्यामध्ये अडकलेले भारतीय समुदाय सदस्य, भूमिका काय असेल, त्यांची सुरक्षा बाहेर काढणं हे दूतावासाची प्राथमिक जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. त्यांच्याकडून निष्पक्षपातीपणाची अपेक्षा आहे, हेही तुम्हाला इथं लिहायचं आहे. महिला आणि मुले, असुरक्षित गटांना तात्काळ संरक्षण आणि बाहेर काढण्यासाठी तीव्र गरज. दुसरे भागधारक, प्रख्यात उद्योगपती जे देणगीच्या बदल्यात कुटुंबासाठी प्राधान्याने निर्वासन शोधते, नैतिक आणि ऑपरेशनल कोंडी इथे निर्माण करते. ठीक आहे. स्थानिक सरकार प्रदेशामधला तणाव वाढू नये म्हणून इथं दूतावासावर दबाव टाकतोय. लक्षात आलं? क्लिअर? तर हे आहेत भागधारक, 4 झाले. 5वे भागधारक दूतावास कर्मचारी, मर्यादित मनुष्यबळ, संसाधने, प्रचंड दबावाखाली समन्वयाचा भार आहे त्यांच्यावरती. ओके. त्याच्यानंतर भारत सरकार डायस्पोराचं रक्षण करण्यासाठी आणि यजमान देशाशी राजनैतिक संबंध सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार भारत सरकार आणि स्थानिक लोकसंख्या जी दृश्यमान समजल्या जाणाऱ्या प्रेफरन्शियल इव्हॅक्युएशन ऑपरेशन विरुद्ध प्रतिक्रिया किंवा नाराजीचा धोका तिथे आपल्याला दिसू शकतो. तुम्ही बेस्ट एक्झाम्पल आता सध्याचे चालू आहे महाकुंभ मेळ्यामधलं, ते तुम्ही बघू शकता. तर हे सगळं तुम्हाला सहभागी भागधारकांमध्ये लिहावं लागतं. ठीक आहे. ओके. आता पर्याय कोणते उपलब्ध आहेत ते आपल्याला विचारले. बघा, पर्याय जर तुम्ही बघितले, तुम्ही एक IFS अधिकारी आहात आणि तुमच्याकडे पर्याय कोणते उपलब्ध आहेत. पर्याय पहिला, व्यावसायिकाच्या कुटुंबाला प्राधान्य द्या. ठीक आहे. कृती काय असेल, वचन दिलेल्या देणगीच्या बदल्यामध्ये व्यावसायिकाच्या कुटुंबाला प्राधान्य स्थलांतर केलं. साधक काय आहे इथं, मिशनसाठी अतिरिक्त संसाधने तुम्हाला मिळाली, संभाव्यता अधिक लोकांना तुम्ही तिथं मदत करू शकलात. बरोबर. प्रभावशाली स्थानिक व्यक्तीशी संबंध मजबूत करते जे भविष्यातील राजनैतिक प्रयत्नांना मदत करू शकते. तर हे साधक आणि बाधक दोन्ही पॉइंट तुम्हाला लिहावे लागतात. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. चला, तर हे साधक आणि बाधक दोन्ही तुम्हाला इथं लिहावं लागतं. तर याला तुम्ही 1 नंबर देऊ शकता, याला तुम्ही 2 नंबर देऊ शकता. ठीक आहे. बाधक मध्ये काय येईल बघा, तात्काळ धोक्यात नसलेल्या कुटुंबाला प्राधान्य देऊन निष्पक्षता आणि समानतेच्या नैतिक तत्वांचं उल्लंघन होत आहे. बरोबर. तुम्ही जर हा पहिला निर्णय घेतला, पर्याय जो 1 आहे, हा पर्याय 1 जर तुम्ही वापरला तर काय होऊ शकतं, ज्या कुटुंबाला तात्काळ धोका नाहीये त्यांना तुम्ही प्राधान्य देऊन निष्पक्षता आणि नैतिक समानतेच्या नैतिकतेच्या तत्वांचं उल्लंघन होतं. बरोबर. भारतीय डायस्पोरामधील विश्वासाला हानी पोहोचेल, पक्षपातीपणाचे आरोप होऊ शकतात, दूतावासातील कर्मचारी आणि स्वयंसेवकांचं मनोधैर्य खचू शकतं. तर हा तुमचा पहिला पर्याय आहे जो वापरल्यानंतर साधक आणि बाधक दोन्ही पॉइंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2, प्रोटोकॉलचे अनुसरण करा आणि तात्काळतेच्या आधारे इव्हॅक्युएट करा. इथं बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रोटोकॉलचं पालन करा आणि परिस्थितीच्या अनिश्चिततेवर आधारित कुटुंबांना प्राधान्य द्या. याच्यामध्ये जर बघितलं तर गंभीर धोक्यात असलेल्यांना प्रथम बाहेर काढले जाण्याची खात्री करून निष्पक्षता आणि नैतिक अखंडतेचं समर्थन. पहिला मुद्दा, दूतावासाची विश्वासार्हता राखली जाईल, डायस्पोरामध्ये विश्वास मजबूत होईल, पक्षपातीपणाचं उदाहरण सेट करणं किंवा सशर्त ऑफर स्वीकारणं इथं टाळलं जाईल. ठीक आहे. ओके. बाधक काय आहे, अतिरिक्त संसाधने सुरक्षित करण्याची संधी मात्र इथं गमावेल. बरोबर. प्रभावशाली व्यक्तीपासून दूर जाण्याची जोखीम, संभाव्यता स्थानिक ऑपरेशन आणि मुत्सद्देगिरीवर परिणाम करते, मर्यादित संसाधने इतरांसाठी निर्वासन प्रक्रिया मंद करू शकते. हे बाधक मध्ये पॉइंट तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने बघा, केस स्टडीजचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. फक्त त्या ठिकाणी तुम्ही स्वतः, फक्त कसं असतं माहिती का, हे आन्सर रायटिंग तुम्हाला जमलं पाहिजे. याच्यामध्ये जे कंटेंट आहे, उत्तराची भाषा आहे, त्याच्यामध्ये जे मुद्दे कशा पद्धतीने लिहिता, आता आपण जसं बोलतो तसं लिहितो तसं चालेल का, नाही. जे आपण बोलतोय तसं लिहून चालत नाही, थोडीशी भाषा वगैरे व्यवस्थित असावी लागते आणि त्याच्यासाठीच प्रॅक्टिस गरजेची आहे. म्हणून आपल्याला 2013 पासून 24 पर्यंतचे जे सगळे प्रश्न आणि उत्तर आहेत ते एकत्रितपणे अभ्यासायचे आणि त्याच्यासाठी आपलं पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. ओके. चल, नेक्स्ट बघा, पर्याय क्रमांक 3, व्यावसायिकाशी तडजोड करा. काय सांगतो पर्याय क्रमांक 3, व्यावसायिकाशी तडजोड करा. कृती,
व्यावसायिकाच्या कुटुंबाला प्राधान्याने स्थलांतरित न करता देणगी स्वीकारा, परंतु त्यांना खात्री द्या की त्यांची जी पाळी असेल, ठीक आहे, ऑपरेशन क्षमतेच्या आत येईल. बरोबर. तर हे एक होऊ शकतं. याच्यामध्ये साधक काय आहे, निष्पक्षतेची तडजोड न करता निर्वासन मोहिमेसाठी अतिरिक्त संसाधन पण तुम्ही मिळवलं. नैतिक सचोटी राखून व्यावसायिकाच्या चिंतेला प्रतिसाद दर्शवला आणि भविष्यात सहकार्यासाठी प्रभावशील व्यक्तींशी संबंध पण जोपासला. बरोबर. बाधक काय आहे, जर व्यावसायिकाला त्यांच्या कुटुंबाला उशीर लागतोय असं वाटत असेल तर तो त्रास देऊ शकतो. बरोबर. तडजोड पारदर्शक नसेल तर पक्षपातीपणाबद्दल इतरांमध्ये संशय निर्माण होऊ शकतो. तर हे 3 पर्याय आपण इथं आतापर्यंत बघितलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. नेक्स्ट बघा, पर्याय क्रमांक 4 पण आहे. स्थानिक जे भागधारक आहेत ना त्याला तुम्ही कोरिलेट करून इथं पर्याय तुम्ही बघू शकता. स्थानिक सरकारला समर्थनासाठी गुंतवा. बघा, प्रोटोकॉलचं पालन करताय तुम्ही तर निर्वासन क्षमता वाढवण्यासाठी मदतीसाठी स्थानिक सरकारशी संपर्क साधा तुम्ही. बरोबर. काय होईल याच्यामुळं, संवेदनशील वातावरणामध्ये सुरळीत कामकाज सुनिश्चित करून राजनैतिक सहकार्य मजबूत होतील, वाढत्या तणावाचा धोका कमी होईल, स्थानिक अधिकाऱ्यांच्या प्राधान्यांचं इथं पालन दर्शवलं जाईल. ठीक आहे. बाधक मध्ये नोकरशाहीच्या अडथळ्यांमुळे निर्वासन प्रक्रियेला आणखी विलंब होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा, दूतावासाची मर्यादित क्षमता प्रकट करणारे जोखीम यजमान देशामध्ये त्याचे स्थान संभाव्यता कमकुवत करतं. हा एक मुद्दा इथे तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. ठीक आहे. ओके. तर टोटल 4 पर्याय एक अधिकारी म्हणून तुमच्या समोर आहेत, आपण डिस्कस करतोय. आता पर्सन टू पर्सन याच्यातला कोणता पर्याय कुणाला योग्य वाटेल ते डिपेंड करतं. पर्याय क्रमांक 5, सगळ्या गंभीर प्रकरणाची कमी की इव्हॅल्युएशन करा. तर इथे बघा, सर्वात असुरक्षित व्यक्तींना शांतपणे आणि धोरणात्मकपणे बाहेर काढा. निष्पक्षता सुनिश्चित करताना दृश्यमानता कमी करा. ठीक आहे. याच्यामध्ये साधक मध्ये जर बघितलं तर वाढ टाळण्यासाठी स्थानिक सरकारच्या निर्देशांशी संरेखित होते. सर्वात जास्त गरज असलेल्यांची समानता आणि प्राधान्य राखली जाईल. अनावश्यक राजकीय प्रतिक्रिया किंवा समुदाय असंतोष प्रतिबंधित करतो. बाधक मध्ये मर्यादित संसाधने आणि कमी कर्मचारी याच्यामुळे आव्हाने येऊ शकतात आणि व्यावसायिकासह काही नामंद किंवा अपुरे समजले जाऊ शकते. तर हा 5वा पर्याय जर तुम्ही इथं फॉलो केला तर अशा पद्धतीनं घडू शकतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता हे झाले 5 पर्याय आपण निवडलेले पर्याय, म्हणजे एक IFS अधिकारी म्हणून तुम्ही निवडलेले पर्याय. ठीक आहे. तुम्ही दुसरा, तिसरा आणि 5वा पर्याय याचं संयोजन केलं. ओके. पर्याय दुसरा कोणता आहे, प्रोटोकॉलचं पालन करा. ऑब्व्हियसली हा पर्याय सगळ्यांनीच निवडायला पाहिजे, कारण का प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे, तुम्ही एक अधिकारी आहात. तर तातडीच्या आणि गरजेवर आधारित निर्वासनाला प्राधान्य द्या. प्रोटोकॉलचं पालन केल्यामुळे काय होईल, दूतावासाची विश्वासार्हता आणि डायस्पोरासह विश्वास राखताना सर्वात असुरक्षितांना तुम्ही प्राधान्य दिलं तर इथं निष्पक्षता सुनिश्चित होते, जर तुम्ही दुसरा पर्याय इथं निवडला तर. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर व्यावसायिकाशी वाटाघाटी करा. पर्याय 3, देणगी स्वीकारा, पण त्यांना काय सांगा की तुमची जेव्हा पाळी येईल तेव्हा तुमच्या कुटुंबाला सुरक्षित काढलं जाईल. बरोबर. योजनेत लवकरच बाहेर काढलं जाईल अशा पद्धतीनं. आणि इथं पर्याय 5वा, स्थानिक सरकारच्या निर्देशांचं पालन करण्यासाठी आणि तणाव वाढू नये म्हणून सर्वात असुरक्षित लोकांचं स्थलांतर शांतपणे. ओके. तर हे 2, 3 आणि 5चं संयोजन तुम्ही इथं करू शकता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे नैतिक दुविधा काय. आता हे सगळं झालं, नैतिक दुविधा काय आहेत. तर इथं आता हे सगळं थोडंसं तुम्हाला इथं स्टॅटिकचा भाग पण आला पाहिजे. उपयुक्ततावादी विरुद्ध डिओन्टॉलॉजिकल एथिक्स, आता हे आपण शिकूया पुढं. तर परिस्थिती उपयुक्ततावादी नैतिकता म्हणजे देणगी स्वीकारून जास्तीत जास्त फायदा मिळवणं, आणि डिओन्टॉलॉजिकल नैतिकता म्हणजे कर्तव्यांचं पालन करणं आणि निष्पक्षता सुनिश्चित करणं, याच्या विरोधात आहे. लक्षात घ्या. क्लिअर. देणगी स्वीकारल्याने एकंदरीत निर्वासन प्रयत्न वाढू शकतात, परंतु निष्पक्षता आणि न्यायाच्या तत्वांशी तडजोड होते, ही नैतिक दुविधा आहे. बरोबर. निष्पक्षता विरुद्ध पक्षपातीपणा, व्यावसायिकाच्या कुटुंबाला प्राधान्याने वागणूक दिल्याने निष्पक्षता आणि भारतीय समुदायाचा विश्वास कमी होऊ शकतो. पण याच्यामुळे काय होईल, फायदा काय होईल की निर्वासन मोहिमेसाठी संसाधनं सुरक्षित होतील ना. बरोबर. प्रोटोकॉल विरुद्ध मानवतावादी गरज, प्रोटोकॉलचं काटेकोर पालन केल्याने महिला आणि मुलांसारख्या सर्वात असुरक्षित व्यक्तींना मदत करण्यास विलंब होऊ शकतो.
ओके. प्रोटोकॉल पासून विचलित होणं नैतिक प्रशासनाशी तडजोड करणारं उदाहरण तयार करू शकते. ही नैतिक दुविधा आहे, हेही तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, पूर्णपणे युपीएससी सारखं केस स्टडी मध्ये खोलात तुम्ही जाऊ नका. लक्षात घ्या, मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्सनली मेसेजेस येतात, जे विद्यार्थी युपीएससीचे लेक्चर बघतात आणि मग खूप डीप मध्ये जातात. तर असं काही करू नका. आपली परीक्षा स्टेट लेवलची आहे, त्याच लेवलनं तुम्ही इथं अभ्यास करा. क्वेश्चन सिलेबस सिमिलर आहे, याचा अर्थ असा नाही की परीक्षा पण तितकीच अवघड असेल. ठीक आहे. ओके. डिप्लोमॅटिक प्रेशर विरुद्ध ऑपरेशनल एफिशियन्सी. तर इथं वेळेवर आणि मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याच्या गरजेसह दृश्यमान ऑपरेशन संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक सरकारचा आग्रह. बरोबर. आणि इथं ऑपरेशनल उद्दिष्टांसह त्यांच्या मागण्यांचा समतोल राखणं महत्वाचं आहे, हेही लक्षात घ्यायचंय. आणि बाकी सगळं याच्यावरून नैतिक दुविधा तुम्हाला समजल्या. निष्कर्ष काय निघतो? बरोबर. बघा, हे एक संकट आहे. ओके. याच्यामध्ये एक संतुलित दृष्टिकोन, निष्पक्षता, नैतिक सचोटी राखून सर्वात असुरक्षित व्यक्तीची सुरक्षा सुनिश्चित करतो. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का नाही? बरोबर. तत्वांशी तडजोड न करता अतिरिक्त संसाधनांचा वापर करून आणि कमी म्हणजे तुमचे की ऑपरेशन्स आयोजित करून दूतावास कार्यक्षमतेने निर्वासन व्यवस्थापित करू शकते. हा दृष्टिकोन जो आहे ना, हा राजनैतिक संवेदनशीलता राखतो, विश्वास मजबूत करतो आणि दीर्घकालीन जबाबदाऱ्यांना संरेखित करतो. तर अशा पद्धतीनं आपण ही पहिली केस स्टडी बघितली. जेव्हा तुम्ही हे सेशन बघाल तेव्हा तुम्हाला थोडंसं सोपं वाटेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार 2013 पासून 24 पर्यंतचे क्वेश्चन पेपर सतत डोळ्याखालून घालावे लागतील. सोबतच इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड हा जो आपला पेपर आहे त्याचा स्टॅटिकचा भाग पण तुम्हाला करावा लागेल. थेरी सैद्धांतिक प्रश्न पण आपल्याला पेपरमध्ये असतात ना, तर सैद्धांतिक प्रश्न पण आपण घेणारच आहोत. नेक्स्ट केस स्टडी आपण घेऊया. जस्ट एक मिनिट थांबा. चला, नेक्स्ट केस स्टडी आपण बघूया. काय आहे बघा केस स्टडी. तीव्र पाणी टंचाई आणि वारंवार होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त असलेल्या जिल्ह्यात नुकतेच नवीन महत्वाकांक्षी जिल्हा दंडाधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. जिल्हा कसा आहे? पहिला प्रॉब्लेम जिल्ह्याचा तीव्र पाणी टंचाई, दुसरा म्हणजे याच्यामुळे हा प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. त्यांच्या सुरुवातीच्या क्षेत्र भेटी दरम्यान त्यांनी उद्योगांद्वारे भूजलाचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा होत असल्याचं पाहिलं, ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील संकट आणखी वाढलेलं त्यांना दिसलं. अनियंत्रित भूजल उत्खननावर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानंतरही उद्योगांनी संसाधनांचं शोषण करणं सुरूच ठेवलं. अनेकदा छाननीपासून वाचण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना लाच दिली. ठीक आहे. ओके. एके दिवशी अचानक तपासणी दरम्यान डीएमनं पाणी उत्खनन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मोठ्या औद्योगिक प्लांटला सील केलं. त्याच्यानंतर लगेचच प्रभावशाली उद्योगपतींकडून गुप्त धमक्या मिळू लागल्या आणि आपली कारवाई मागे घेण्यासाठी वरिष्ठ नोकरशहांच्या अप्रत्यक्ष दबावाचाही सामना करावा लागला, जो हा नव्याने नियुक्त झालेला डीएम आहे त्यांना. बरोबर. डीएमने हे देखील शोधून काढले की बेकायदेशीरपणे क्रियाकलाप या उद्योगांद्वारे कार्यरत असलेल्या अनेक कमी उत्पन्न कामगारांच्या उपजीविकेशी जोडलेले आहेत, ज्याच्यामुळे सामाजिक आणि नैतिक संघर्ष पण निर्माण होतोय. प्लांट बंद होण्याच्या विरोधात सार्वजनिक निषेधाला वेग आला, म्हणून डीएमला आव्हानात्मक निर्णयाचा सामना करावा लागला. कायद्याचं पालन करणं आणि दीर्घकालीन पाण्याच्या सुरक्षिततेचं संरक्षण करणं किंवा स्थानिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर त्वरित आर्थिक प्रभावाचा विचार करणं. ओके. तर हे तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा. आता इथे तुम्हाला 3 प्रश्न आहेत. डीएमला भेडसावणाऱ्या नैतिक दुविधा ओळखा. नैतिक दुविधा ओळखा. ठीक आहे. या परिस्थितीमध्ये डीएम कडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? औचित्यासह सर्वात योग्य कृती सुचवा. क्लिअर? समजलं? बघूया आपण आता कसं टॅकल करायचं हे. बघा,
एससीच्या बंदीनंतर सुद्धा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर सुद्धा उद्योगधंदारे मोठ्या प्रमाणामध्ये अवैध भूजल उत्खनन झाल्याचं आढळून आले. बरोबर. पाण्याची कमतरता असलेल्या जिल्ह्यामध्ये नवनियुक्त जे डीएम आहेत ना त्यांना नैतिक आणि कायदेशीर पेच प्रसंगाचा सामना करावा लागतोय. करतात ते. बरोबर. मोठ्या उल्लंघन करणाऱ्या शिक्कामोर्तब केल्यानंतर डीएमला काय झालंय, उद्योगपतीकडून धमक्या येतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई मागे घेण्याचा दबाव येतो आणि परिस्थिती जी आहे डीएम समोरची अधिकच कॉम्प्लिकेटेड होत जाते. लक्षात आलं? कॉम्प्लिकेटेड होत जाते. आणि कारण का, बेकायदेशीर क्रियाकलाप कमी उत्पन्न असलेल्या कामगारांच्या रोजीरोटीला देखील आधार देतो. त्याच्यामुळे सार्वजनिक निषेध पण होतो. हे झालं तुमचा परिचय. आता जो बॉडी पार्ट आहे, बॉडी पार्ट मध्ये काय येणार, डीएम ने ज्या काही नैतिक दुविधा आहेत ना त्या नैतिक दुविधा तुम्हाला इथे लिहायचं आहे. पहिल्या बघा, कायद्याचं समर्थन करणे विरुद्ध आर्थिक संकटाचं निराकरण करणे दुविधा आहे. बरोबर. या कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगामध्ये कार्यरत कामगारांच्या उपजीविकेचा जर विचार केला, बरोबर, बेकायदेशीर पाणी रोखण्यासाठी एससीच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी लागेल. ओके. ही नैतिक दुविधा आहे. आर्थिक संकटाचं निराकरण करणं, कायद्याचं मार्गदर्शन समर्थन करणं. लक्षात आलं? सेकंड मुद्दा बघा, व्यावसायिक सचोटी विरुद्ध राजकीय नोकरशाही दबाव. इथं प्रभावशाली उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धमक्या आणि दबाव असून सुद्धा निष्पक्षता राखणं आणि कायद्याचं पालन करणं ही नैतिक दुविधा आहे. त्याच्यानंतर बघा, पर्यावरणीय शाश्वतता विरुद्ध तात्काळ समुदायाच्या मागण्या. जिल्ह्यासाठी दीर्घकालीन जलसुरक्षेचं रक्षण करणं विरुद्ध औद्योगिक नोकऱ्यांवर अवलंबून असलेल्या विरोधक स्थानिकांच्या अल्पकालीन मागण्या पूर्ण करणं. चौथा आहे सार्वजनिक कल्याण विरुद्ध औद्योगिक उत्तरदायित्व. असुरक्षित कामगार जे आहेत, ज्या या उद्योगाशी रिलेटेड आहेत, म्हणजे जे इलिगल उद्योग आहेत, सामाजिक स्थिरता किंवा आर्थिक समर्थन सुनिश्चित करणं विरुद्ध सार्वजनिक संसाधनांचं शोषण करणाऱ्या उद्योगांना दंडित करणं. त्याच्यानंतर आहे वैयक्तिक सुरक्षा विरुद्ध सार्वजनिक जबाबदारी. इथं जर बघितलं तर धोक्यामध्ये वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य देणे विरुद्ध सार्वजनिक हिताचं रक्षण करणे, नैतिक कर्तव्यासाठी वचनबद्ध राहणे. बरोबर. आता हे झाली दुविधा. डीएम साठी पर्याय काय उपलब्ध आहेत? पहिला पर्याय, कायद्याची कठोर अंमलबजावणी. ठीक आहे. बघा, अवैध उद्योगांना सील करणं सुरूच ठेवा, मोठा दंड आकारा आणि उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करा. जर हा पर्याय फॉलो केला तर काय होईल, कायद्याचं राज्य मजबूत होईल, भविष्यातील उल्लंघनाला प्रतिबंध करते, बाधक निषेध होईल, नोकरी जाईल डीएमची आणि राजकीय प्रतिक्रिया इथं वाढू शकते. तर हे साधक आणि बाधक दोन्ही पॉइंट्स तुम्ही इथं लिहावे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नियमनाअंतर्गत सशर्त पुन्हा, तर उद्योगाने जल कार्यक्षम तंत्रज्ञान स्थापित केलं, कायदेशीर परवानग्या घेतल्या, भूजल उत्खननाच्या मर्यादांचं पालन केलं तरच त्यांना पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी द्या. हे तुम्ही तिथं दुसरा पर्याय तुमचा वापरू शकता. सशर्त, नियमना अंतर्गत सशर्त पुन्हा चालू करा. ठीक आहे. ओके. याचा फायदा काय होईल, आर्थिक हितसंबंधासह पर्यावरण संरक्षण संतुलित होईल, बाधक उद्योग पालन करण्यास किंवा उपायांचा अवलंब करण्यास विरोध करू शकतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, स्टेक होल्डर्सना संवादामध्ये गुंतवा. ठीक आहे. जे स्टेक होल्डर्स आहेत आता त्यांना संवादामध्ये गुंतवा, म्हणजे उद्योगपती असतील, कामगार आहेत, स्थानिक नेते आहेत, यांच्यात मध्यस्थी करून शाश्वत पद्धतींवर, एकच मिनिट थांबा, जोर देऊन परस्पर सहमतीपूर्ण तोडगा काढा. ठीक आहे. याच्यामध्ये काय होईल मग, हा जर पर्याय वापरला तर तणाव कमी होईल, सहयोगी शासन सुनिश्चित होईल इथं. त्याच्यानंतर बाधक म्हटलं तर कायद्याची त्वरित अंमलबजावणी मंद होऊ शकते. जर हे तुम्ही जर इथं तोडगा काढत बसाल तर इथं कायद्याची जी अंमलबजावणी आहे ना ती थोडीशी स्लो होऊ शकते. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा पर्याय आहे पर्यायी उपजीविका प्रदान करा. आता ह्या उपजीविकेचा प्रश्न आहे, तर विस्थापित कामगारांना आधार देण्यासाठी मनरेगा आहे, कौशल्य विकास कार्यक्रम आहे, सामाजिक सुरक्षा उपक्रम आहे,
या योजनांमध्ये त्यांना सहभागी करून घ्या. ठीक आहे. कामगारांच्या तक्रारींचे निराकरण होईल, निषेध पण कमी होईल, वेळ आणि प्रशासकीय प्रयत्न पण त्याच्यासाठी गरजेचे आहे. लगेच सहभागी करून घेऊ शकतो का, त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न पण आवश्यक आहे. पुढचं आहे संस्थात्मक आणि न्यायिक समर्थन मिळवा. राज्य प्राधिकरणांना परिस्थितीचा अहवाल द्या. भूजल कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीसाठी न्यायालयीन स्पष्टीकरण किंवा समर्थन मिळवा. त्याचा फायदा काय होईल? बाह्य दबावांपासून डीएमचं संरक्षण होईल, जबाबदारी सुनिश्चित होईल. तोटा काय होईल? ठराव लांबणीवर टाकला जाऊ शकतो, स्थानिक निषेधांना त्वरित संबोधित करू शकत नाही. ठीक आहे, ओके. तर हे झाले पर्याय. आता पुढे आपल्याला बघायचं की पर्याय कोणते वापरायचे ते. जनजागृती मोहीम. लक्षात घ्या, जलसंकट आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी शाश्वत पद्धतींचे फायदे याच्याबद्दल जनजागरूकता मोहीम राबवा, हा एक पर्याय आहे. साधक काय, याचा फायदा काय होईल? समुदाय, समाज आणि सहकार्य प्रोत्साहित करेल. बाधक, तणाव लगेच दूर होऊ शकत नाही. मोहीम राबवल्यामुळे तणाव लगेच दूर होईल का? नाही होणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता पुढे तुम्हाला विचारलंय की तिसरा प्रश्न, औचित्यांसह कृतीचा सर्वात योग्य मार्ग काय? जर बघितलं इथं तर स्टेप नंबर 1 आहे कायद्याचे दृढ समर्थन करा. हे तर करायलाच पाहिजे, बरोबर. तर कायदेशीर प्लांट बंद ठेवणं, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, दंडासह दृश्यमान कारवाई करणं, हा पर्याय पहिला. उत्तरदायित्वाला मजबूत संदेश पाठवतो, हा पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं समर्थन करतो, जे दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी महत्वाचं आहे. दुसरी पायरी, मल्टी स्टेक होल्डर संवाद आयोजित करा. उद्योगपती, स्थानिक नेते, कामगार, पर्यावरण तज्ञ एकत्र आणा. शाश्वत ऑपरेशनसाठी फ्रेमवर्क तयार करा. सशर्त पालनाखाली उद्योग पुन्हा सुरू करणे समाविष्ट करा. त्याच्यामुळे काय होईल? भागधारकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि आर्थिक आणि पर्यावरणीय उद्दिष्टपर्यंत साध्य होऊन जातील. तर हे सगळं आपल्याला इथं एकाधिकारी म्हणून करावं लागेल. पायरी नंबर 3, पर्यायी उपजीविका कार्यक्रम राबवा. आता हे मी जसं पाठीमागं पण बोलले की पर्यायी उपजीविकेचा खूप मोठा मुद्दा आहे. कौशल्य विकास कार्यक्रम, मनरेगा, इथे जे रोजगार आहेत, बाधित कामगारांसाठी आर्थिक सहाय्य, तर याच्यासाठी राज्य संस्थांशी सहयोग करा. असुरक्षित कुटुंबासाठी तात्काळ आर्थिक प्रभाव कमी होईल आणि सार्वजनिक निषेध पण कमी होऊन जाईल. पायरी नंबर 4, नियमांची अंमलबजावणी करा आणि पारदर्शकता सुनिश्चित करा. तर उद्योगांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, भूजल वापरासाठी पारदर्शक निरीक्षण प्रणाली स्थापित करणं, स्वयं अहवाल यंत्रणांना प्रोत्साहन देणं, दीर्घकालीन अनुपालनास प्रोत्साहन देणं आणि शाश्वत पद्धतींना सुद्धा प्रोत्साहन देतं. हे तुम्हाला काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे. किती झाले आपले? पायरी 4 झाल्या, बरोबर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पायरी नंबर 5, उच्च अधिकाऱ्यांकडून समर्थन मिळवा. लक्षात घ्या, उच्च अधिकाऱ्यांकडून समर्थन मिळवा. प्रभावशाली स्टेक होल्डर्सच्या अवाजवी दबावाला तटस्थ करून कायदेशीर आणि प्रशासकीय समर्थन सुनिश्चित करून राज्यांनी केंद्र स्तरांवर हा मुद्दा वाढवा. याच्यामुळे काय होईल? डीएमची स्थिती मजबूत होईल, सातत्यपूर्ण धोरणांची अंमलबजावणी सुनिश्चित होईल. पायरी नंबर 6, जनजागृती मोहीम. पाठीमागं पण आपण बघितलं होतं. जलसंकट आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाच्या फायद्यांबद्दल जो समुदाय आहे त्याला शिक्षित करा. कठोर निर्णयांसाठी सार्वजनिक समर्थन मिळेल आणि काय होईल? भविष्यातील जलसंधारणाच्या प्रयत्नांसाठी इथं जे एकमत आहे ना, तर ते एकमत इथं तयार होईल. ठीक आहे, ओके. किती झाल्या स्टेप? स्टेप 6 झाल्या. ओके. निष्कर्ष बघा, पूर्ण केस स्टडी तुम्ही आठवा. आपण काय काय बघितलं इथं आणि मग त्याच्यामधून जे काही परिचय असेल, जो बॉडी पार्ट असेल त्याच्याबद्दल तुम्ही निष्कर्ष लिहू शकता की आर्थिक आणि सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी संतुलित आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारताना डीएमने कायद्याचं दृढपणे पालन केलं पाहिजे. पहिला मुद्दा, भूजल नियमांची कठोर अंमलबजावणी, भागधारकाच्या सहभागासह सशर्त उद्योग पुन्हा सुरू करणे, उपजीविकेसाठी पर्यायी आधार तात्काळ संकटाचं निराकरण करू शकतात आणि हा दृष्टिकोन समुदायाच्या तक्रारींचं निराकरण करताना काय करेल? पर्यावरणीय संसाधनं जे आहेत ना त्याचं संरक्षण करेल. ओके. हे न्याय आणि उत्तरदायित्वात मूळ असलेल्या नैतिक शासनाचं उदाहरण. तर अशा पद्धतीनं तुम्ही जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष लिहू शकता. बघा, केस स्टडीचं टेन्शन कधी येतं माहिती का? जेव्हा आपली थेरी क्लिअर नसते किंवा आपण जास्तीत जास्त क्वेश्चन्स वाचलेले नसतात. तर तुम्ही जर युपीएससीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन नाही वाचले किंवा
आता आपण हे केस स्टडीचं सेशन घेतोय, अशा पद्धतीचे तुम्ही सेशन नाही बघितले किंवा तुम्ही स्वतः केस स्टडीज नाही सॉल्व्ह केल्या आणि डायरेक्ट तुम्ही एक्झामला जाऊन केस स्टडी सॉल्व्ह करा, असं जर होणारच नाही, कारण मेन्सपर्यंत अभ्यास केल्याशिवाय माणूस पोहोचतच नाही, ती गोष्ट वेगळी. पण प्रॅक्टिस जी महत्वाची आहे त्याच्याबद्दल मी बोलते की प्रॅक्टिस जी आहे ना, ती प्रॅक्टिस इथं खूप जास्त मॅटर करते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट केस स्टडी आपण बघूया. बघा काय आहे केस स्टडी. तुम्ही भारतातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये जिथे स्थानिक निवडणूक होत आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी आहात, DEO आहात. ठीक आहे, ओके. निवडणुकीच्या काही दिवस आधी आघाडीच्या उमेदवारांपैकी एकाचा डीपफेक व्हिडिओ समोर आला, ज्याच्यामध्ये एका विशिष्ट समुदायाबद्दल वादग्रस्त टिप्पण्या करत असल्याचं दाखवलेलं आहे. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्वरित शेअर केला. आता हे त्वरित शेअर होतं, तुम्हाला तर माहितच आहे. ज्याच्यामुळे व्यापक चुकीची माहिती पसरते, स्थानिक समुदायामधील तणाव वाढतो आणि हिंसक निषेध होतात. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू असून निवडणूक अधिकाऱ्यांवर या समस्येचं निराकरण करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. आता इथे DEO म्हणून जी परिस्थिती आहे ती प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याचं काम तुम्हाला दिलंय. व्हिडिओचा प्रसार रोखायचा आहे, जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करायची आहे, स्थानिक कायद्यांची अंमलबजावणी, सोशल मीडिया कंपन्या आणि इतर भागधारकांशी समन्वय साधला पाहिजे. ओके. निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेचे रक्षण करताना भविष्यात अशा घटनांना आळा बसेल याची सुद्धा खात्री तुम्हाला इथं करायची आहे. मग इथं तुम्हाला विचारलंय या परिस्थितीमध्ये कोणते भागधारक गुंतलेले आहेत, डीप फेकला आळा घालण्यासाठी काय कायदे आहेत, आणि तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, खोल बनावट व्हिडिओचा प्रसार थांबवण्यासाठी म्हणजे डीप फेक, ठीक आहे, परिस्थिती शांत करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलाल DEO म्हणून. ओके. आता इथे काय म्हटलंय, राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हटलंय जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर अशांतता पसरली आहे किंवा हे सगळं टाळायचं आहे, याच्यासाठी मागणी केली जाते, बरोबर. हे सगळं तुम्ही कुठे लिहिणार, हे सगळं तुम्ही लिहिणार निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना टाळण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी, बरोबर. इंट्रो मध्ये लिहिणार. बॉडी पार्ट मध्ये काय लिहिणार तुम्ही, भागधारक कोणते गुंतलेले आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर जिल्हा प्रशासन आहे, काय भूमिका आहे परिस्थितीमध्ये त्यांची, चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी सर्व संबंधितांशी शांतता आणि समन्वय सुनिश्चित करणे. ठीक आहे, ओके. कायदा अंमलबजावणी एजन्सीज पण आहे, जिथे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थापित केली जाते. हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना ओळखणे आणि त्यांना पकडणे. निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे परिस्थितीमध्ये, ECI निवडणूक प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करणं, सखोल नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करणं. ठीक आहे. सोशल मीडिया कंपन्या व्हिडिओ त्वरित काढून टाकणं आणि तथ्य तपासणी यंत्रणेद्वारे त्याचा प्रसार रोखणं. सायबर क्राईम युनिटची काय जबाबदारी आहे, डीप फेकच्या स्रोताचा शोध घेणं आणि पुढील प्रसार रोखणं. ओके, क्लिअर. पुढचे भागधारक बघा, स्थानिक समुदाय नेते पण आहे, तणाव शांत करण्यात आणि लोकांशी संवाद सुनिश्चित करण्यात मदत करणं त्यांचं काम आहे. मीडिया हाऊसेस आहेत, चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्यासाठी तथ्यात्मक माहिती पसरणे. आणि नागरी समाज गट तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा सामना करण्यासाठी जागरूकता वाढवणे आणि डिजिटल साक्षरतेला. तर हे भागधारक आपण बघितले. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. नेक्स्ट बघा, डीप फेकला आळा घालण्यासाठी कायदे आणि कायदेशीर फ्रेमवर्क. ठीक आहे, ओके. कायदे आणि कायदेशीर फ्रेमवर्क याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला RTI कायदा 2000 लिहावा लागेल, ज्याच्यामध्ये कलम 66E आणि 69A याचा पण समावेश करावा लागेल. तर कलम 66E एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचं उल्लंघन करून अनधिकृतपणे कॅप्चर करणं, प्रकाशन करणं किंवा प्रसारित करणं यांचा समावेश असलेल्या डीपफेक गुन्ह्यांना सुद्धा लागू होतं. कलम 69A जे आहे ते सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सामग्रीचा सार्वजनिक प्रवेश अवरोधित करण्याची तरतूद जी आहे ते 69A मध्ये आहे. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 125 आणि एकच आर्टिकल आहे तर निवडणुकीच्या संदर्भात वर्गांमध्ये शत्रुत्व वाढवणाऱ्या कृतींवरती बंदी घालणे 125 मध्ये दिलेला आहे.
आणि तिसरा कायदा जो आहे इथं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023 अलीकडचाच आहे. तर डिजिटल वैयक्तिकरित्या डेटाच्या प्रक्रियेचं नियमन करण्यासाठी, विशिष्ट हेतूंसाठी, संबंधित बाबींसाठी कायदेशीर प्रक्रियेच्या आवश्यकतेसह त्यांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी व्यक्तीचे अधिकार संतुलित करणं. आता इथं एक अधिकारी म्हणून हे सगळे कायदे तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणजे जेव्हा तुम्ही केस स्टडी सॉल्व्ह करा तेव्हा तुम्हाला हे सगळं नॉलेज असलं पाहिजे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण एवढा अभ्यास करतोच, लक्षात घ्या. आपले जीएस चे पेपर असतील, करंट अफेअर असेल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तिथून आपल्याला ही तयारी आपली होऊन जाते. पण हजरजबाबीपणाचे म्हणतो आपण हे कायदे असेल, IT कायदा असेल, लोकप्रतिनिधी कायदा असेल, डिजिटल संरक्षण कायदा असेल, हा तात्काळ तिथं आपल्याला आठवला पाहिजे. ठीक आहे, ओके. इतर मध्ये तुम्ही डिजिटल इंडिया कायदा याच्यासारखे आगामी उपक्रम, AI उत्पन्न सामग्रीसाठी कठोर नियमांचा प्रस्ताव वगैरे तुम्ही इथं सांगू शकता. आता परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये तात्काळ उपाय काय असतील जे लगेच करायचे आहेत. याच्यामध्ये सोशल मीडिया कंपन्यांशी समन्वय करावा लागेल. ठीक आहे, व्हिडिओ त्वरित काढून टाकण्यासाठी IT कायद्याअंतर्गत प्लॅटफॉर्मला सूचित करा. व्हिडिओ डिबंक करण्यासाठी तथ्य तपासणी यंत्रणा तैनात करा. प्रतिकथनाचा प्रचार करा. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या क्रिया, पुढील हिंसा टाळण्यासाठी प्रभावित भागामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करा. डीपफेकचे निर्माते, वितरकांना ओळखण्यासाठी त्यांना अटक करण्यासाठी सायबर क्राईमच्या युनिटला एकत्र करा. समुदाय पोहोच, तणाव जो आहे समुदायामध्ये झालेला तो शांत करण्यासाठी, प्रभावित गटांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी समुदायाच्या नेत्यांशी तुम्ही थोडंसं व्यस्त राहावा. नागरिकांना निष्पक्ष आणि सुरक्षित निवडणूक प्रक्रियेची खात्री देण्यासाठी सार्वजनिक ब्रीफिंग तुम्ही इथं आयोजित करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे झाले तात्काळ उपाय. त्याच्यानंतर जे मध्यम मुदतीचे उपाय आहेत की निवडणूक अखंडता मजबूत करा, म्हणजे ECIच्या मीडिया प्रमाण आणि देखरेख समितीद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं निरीक्षण वाढवा. चुकीची माहिती रोखण्यासाठी, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मतदार जागृती मोहिमेचा प्रसार करा. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी क्षमता निर्माण करा. ठीक आहे, ओके. डीपफेकशी संबंधित समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी पोलीस आणि सायबर क्राईम युनिटसाठी प्रशिक्षण आयोजित करा. त्याच्यानंतर मीडियासह सहयोग करा. मीडिया हाऊस जे असतात ना, आता त्यांना सत्यापित बातम्या प्रकाशित करण्यासाठी आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही थोडंसं प्रोत्साहित करा. सोपी आहे ही केस स्टडी, जास्त काही अवघड नाही. नेक्स्ट बघा, दीर्घकालीन उपाय. 3 पद्धतीचे उपाय जे आहेत ते आपण इथं बघतोय. याच्यामध्ये प्रतिबंधात्मक तंत्रज्ञान उपयोजन, टेक फर्मच्या सहाय्याने AI शक्तीवर चालणाऱ्या तथ्य तपासणी अल्गोरिदम सारख्या डीपफेक शोध साधनांमध्ये गुंतवणूक करा. सार्वजनिक जागरूकता आणि डिजिटल साक्षरता, डीपफेक सारखी सामग्री ओळखणे, त्याचा अहवाल देणे, याच्याबद्दल नागरिकांना शिक्षित करण्यासाठी कार्यक्रम चालवा. धोरण बळकटीकरण, कठोर सामग्री नियमनासाठी डिजिटल इंडिया कायदा जलद पास करण्याची आणि अंमलबजावणीसाठी इथं तुम्ही थोडंसं प्रयत्न करू शकता. कोलॅबरेटिव्ह फ्रेमवर्क आहे, चुकीच्या माहितीला सक्रियपणे संबोधित करण्यासाठी सरकार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि नागरिक समाज यांच्यातील भागीदारी वाढवा. ठीक आहे, ओके. हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. 3 पद्धतीचे उपाय सांगितले आपण. निष्कर्ष बघा, डीपफेक संकटाचं व्यवस्थापन करण्यासाठी एक बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये व्हिडिओ त्वरित काढून टाकणे, कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करणे, निवडणुकीची अखंडता सुनिश्चित करणे समाविष्ट आहे आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे, कायदेशीर चौकट मजबूत करणे आणि जनजागृती निर्माण करणे. याच्यासारख्या दीर्घकालीन उपायांमुळे काय होईल, लोकशाही प्रक्रियेचं रक्षण करताना भविष्यात अशा घटना कमी होतील याची खात्री होईल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट केस स्टडी आपण बघूया. चला, नेक्स्ट केस स्टडी बघा. रवी जो आहे तो एका आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये संशोधन आणि विकास संचालक आहे. ठीक आहे, ओके. कंपनी एक नवीन औषध लॉन्च करण्याच्या मार्गावरती आहे, ज्याने क्लिनिकल चाचण्यांमध्ये आशादायक परिणाम दर्शवले आहेत. रवीच्या टीमला चाचण्यांच्या अंतिम टप्प्यासाठी कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन CRO निवडण्याचं काम देण्यात आलेलं आहे.
मग त्याच्या लक्षात आलंय की त्याची जी बहीण आहे ना ती सीआरओ चालवते, बरोबर, की तुम्ही निवडा सीआरओ तुमचा. तर या पारंगत आहे, तिने करारासाठी बोली पण सादर केलेली आहे. ओके. रवीला माहिती आहे की त्याच्या बहिणीच्या सीआरओची प्रतिष्ठा चांगली आहे, पण त्याला हे सुद्धा माहित आहे की तिच्या कंपनीने अलीकडे वाढवलेल्या स्पर्धेमुळे करार मिळण्यासाठी संघर्ष केलाय. तिची कंपनी निवडल्याने तिला लाभ आणि आर्थिक मदत पण होईल, पण घराणेशाहीबद्दल चिंता निर्माण होईल. लक्षात आलं, रवीला असं इथं वाटतंय. आणि चाचणी प्रक्रियेच्या अखंडतेशी तडजोड होईल. कंपनीचे बोर्ड रवीच्या निर्णयावर विश्वास ठेवतो आणि अंतिम निर्णय जो आहे तो घेण्याची पण जबाबदारी रवीलाच देतो. व प्रश्न आहे तुमच्या समोर, सीआरओशी रवीचे वैयक्तिक संबंध म्हणजे त्याच्या बहिणीशी संशोधन प्रक्रियेतील नैतिक विचारांवर कोणत्या प्रकारे परिणाम करू शकतात हे तुम्हाला इथं सांगायचं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे रवीने कोणती कारवाई करावी. आणि तिसरं आहे रवी त्याच्या निर्णयाचे समर्थन कसे करू शकतो. रवी त्याच्या निर्णयाचे समर्थन कसे करू शकतो, हे 3 प्रश्न आहेत. तर परिचय जो आहे, परिचयामध्ये तुम्हाला लिहावं लागेल की रवी जो आहे एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये संचालक आहे. बाकी सगळं त्याची महत्व, एक क्लिनिकल चाचण्यांची अखंडता आणि विश्वासार्हता राखण्यामध्ये त्याची जी भूमिका आहे महत्वाची आहे. हितसंबंधाच्या संभाव्य संघर्षाचा समावेश असलेल्या नैतिक दुविधेचा सामना करावा लागतोय. त्याच्या बहिणीचा सीआरओ म्हणून महत्वपूर्ण करारासाठी बोली लावलेली आहे, बरोबर. आणि त्याचा निर्णय एकतर पक्षपात किंवा व्यावसायिक निष्पक्षपाती म्हणून पाहिला जाऊ शकतो. कारण का, निर्णय घेण्याची पूर्ण जबाबदारी कोणावरती आहे, रवीवरती आहे, लक्षात ठेवा. मग या परिस्थितीमध्ये निष्पक्षता, सचोटी आणि वस्तुनिष्ठता संतुलित करण्यासाठी काळजीपूर्वक नैतिक विचार आवश्यक आहे. ओके. हे तुम्ही इंट्रो मध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, सीआरओशी रवीच्या वैयक्तिक कनेक्शनचे नैतिक परिणाम. तर इथं तुम्हाला हितसंबंधांचा संघर्ष लिहावा लागेल, ज्याच्यामध्ये आर्थिक लाभ आहे की रवीच्या बहिणीच्या कंपनीला करारामुळे आर्थिक फायदा होणार आहे. याच्यामुळे हितसंबंधाचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. कारण का, रवीच्या निर्णय क्षमतेवर कंपनी आणि संशोधनाच्या हितापेक्षा वैयक्तिक फायद्याचा प्रभाव असू शकतो. ठीक आहे. दुसरा पॉइंट येईल इथं, व्यावसायिक प्रतिष्ठा. जर सीआरओ, लक्षात घ्या, जर सीआरओ क्लिनिकल चाचण्या पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलं, म्हणजे रवीच्या बहिणीचं जे सीआरओ आहे ते जर अयशस्वी ठरलं, तर ते रवीच्या प्रतिष्ठेवर आणि कंपनीच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम करू शकते. याच्यामुळे संभाव्य कायदेशीर आणि नैतिक परिणाम होऊ शकतो. तर हे जे हितसंबंध आहे त्या हितसंबंधाचा संघर्ष इथं आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वाग्रह आणि वस्तुनिष्ठता. क्वेश्चन काय विचारले ते तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये पक्षपातीपणा आणि तडजोड केलेली अखंडता हे 2 मुद्दे यायला पाहिजे. पक्षपातीपणामध्ये वैयक्तिक संबंधामुळे काय होईल, निवड प्रक्रियेमुळे पक्षपात होऊ शकतो. जरी रवीला विश्वास असेल की तो वस्तुनिष्ठ राहू शकतो, याच्यामुळे काय होईल, मग प्रक्रियेची निष्पक्षता आणि जी पारदर्शकता आहे ना ती कमी होऊ शकते. ठीक आहे. ओके. तडजोड केलेली अखंडता. जर सीआरओची निवड घराणेशाहीमुळे झाली असेल तर क्लिनिकल चाचणी प्रक्रियेच्या अखंडतेशी तडजोड होऊ शकते. कारण का, सीआरओ वैज्ञानिक कठोरतेपेक्षा आर्थिक लाभाला प्राधान्य देऊ शकतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर सार्वजनिक धारणा. याच्यामध्ये तुम्ही नकारात्मक प्रसिद्धीचा मुद्दा लिहू शकता. विश्वासाचं नुकसान आहे, अंतर्गत मनोबलावर प्रभाव आहे निर्माण. त्याच्यानंतर इथं याच्यामध्ये नकारात्मक प्रसिद्धीमध्ये तुम्ही लिहू शकता की रवी आणि सीआरओ यांच्यातील संबंधाबद्दल जनतेला माहिती झाल्यास काय होईल, कंपनीची प्रतिष्ठा खराब होईल, नकारात्मक प्रसिद्धी होईल, विश्वासाचं नुकसान होईल. रुग्ण असतील, गुंतवणूकदार आहेत, नियामक प्राधिकरण हे काय करतील, कंपनीच्या भागधारकांचा कंपनीच्या नैतिक पद्धतीवर विश्वास राहणार नाही. अंतर्गत मनोबल. मग त्याच्या बहिणीच्या सीआरओ निवडण्यामुळे पक्षपातीपणाचं वातावरण निर्माण होईल. संभाव्यतः संघाचं जे मनोबल आहे ते कमी होऊ शकतं. कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो.
ज्याच्यामुळे काय होईल, संघातील समन्वय आणि नेतृत्वावरचा जो विश्वास आहे ना तो इथं कमकुवत होऊ शकतो जर त्यानं त्याच्या बहिणीचं सीआरओ निवडलं तर. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा स्वीकृती. रवीसाठी कृतीचा मार्ग काय आहे, तर रवीने काय केलं पाहिजे, एक पद्धतशीर आणि पारदर्शक दृष्टिकोन पाळला पाहिजे जो कशाचं पालन करेल, नैतिक तत्वांचं पालन करेल. ठीक आहे, ओके. हितसंबंधाचा संघर्ष जाहीर केला पाहिजे. रवीने सीआरओ सोबतचे त्याचे नाते मंडळासमोर उघड करावे, कारण का, विश्वास राखण्यासाठी ट्रान्सपरन्सी आवश्यक आहे. ओके. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून स्वतः माघार घेऊ शकतो रवी, कारण का पूर्णपणे रवीवरती सोडलेला आहे. हे शक्य असल्यास रवीने कोणताही प्रभाव किंवा पक्षपातपणा टाळण्यासाठी थेट सीआरओ निवड प्रक्रियेत भाग घेण्यापासून दूर झालं पाहिजे. मार्ग आहे ते स्पष्ट आणि उद्दिष्ट निकष. निवड प्रक्रियेमध्ये योग्य परिभाषित वस्तुनिष्ठ निकष आहेत याची खात्री करा, जे गुणवत्तेवर आणि मागील कामगिरीवर आधारित आहेत आणि प्रत्येक बोलीचे निष्पक्ष मूल्यमापन करण्यास अनुमती देतात. तर हे 3 कृती करण्याचे मार्ग आहेत रवीच्या समोर, जे आपल्याला अशा पद्धतीने परीक्षेमध्ये लिहिले गेले पाहिजेत आपल्याकडून, लक्षात घ्या. पुढचा मार्ग आहे एक समिती स्थापन करू शकतो रवी, की सीआरओ निवडीचे मूल्यमापन आणि अंतिम रूप देण्यासाठी रवी एक निष्पक्ष समिती स्थापन करण्याची शिफारस करू शकतो. आदर्शता बाह्य तज्ञांचा समावेश करूनच, आणि हे सुनिश्चित करेल की निर्णय कोणत्याही वैयक्तिक प्रभावापासून स्वतंत्रपणे घेतले जातील. बरोबर. प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करा. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण दस्तऐवजीकरण राखणे, जेणेकरून निष्पक्षता किंवा पक्षपातीपणाचे कोणतेही प्रश्न नंतर निर्माण होणार नाहीत आणि सोडवावे पण लागणार नाही. ठीक आहे. हे कॉर्पोरेट नीतिशास्त्रातील सर्वोत्तम पद्धतीशी देखील संरेखित होते. थेरीचा भाग आपण स्टार्ट करूया, पण विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत नाहीत, लक्षात घ्या. तृतीय पक्ष पुनरावलोकनाची विनंती करा, म्हणजे आवश्यक असेल तर निवड प्रक्रियेच्या निष्पक्षतेची पडताळणी करण्यासाठी अधिक विश्वासार्हता वाढवण्यासाठी तृतीय पक्ष ऑडिटला इथं आमंत्रित केलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे इथं सगळं तुम्हाला घ्यावं लागेल. आता रवीच्या निर्णयाचे औचित्य जर तुम्ही बघितलं तर पारदर्शकता आणि प्रकटीकरण आहे, म्हणजे जे हितसंबंध आहे त्याचा खुलासा करून रवी नैतिक पारदर्शकतेची बांधलकी दाखवतो, प्रक्रियेची विश्वासार्हता मजबूत करतो आणि भागधारकांचं जे हित आहे ना ते त्याचं संरक्षण करतो. ठीक आहे. निष्पक्षता आणि वस्तुनिष्ठता. निर्णय घेण्यापासून स्वतःला दूर करणं हे पण रवीची निष्पक्षता आणि निकडीची अखंडता दर्शवतं. निपक्षपाती निवड प्रत्येक बोलीच्या गुणवत्तेवर आधारित व्यावसायिकता आणि विश्वास टिकवून ठेवते, ही जे रवीचे रिफ्यूज करणं स्वतःला तिथून. त्याच्यानंतर सार्वजनिक हित आणि सचोटी, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रक्रियेद्वारे सीआरओ निवडणे हे सुनिश्चित करण्यात मदत करतं की औषधाच्या ज्या चाचण्या आहेत त्या उच्च दर्जा टिकवून ठेवतात, लोकांपर्यंत सुरक्षित आणि प्रभावी औषधे वितरित करण्याच्या कंपनीचं जे ध्येय असतं ना त्याला समर्थन देतात. औचित्यामध्ये पुढचा मुद्दा तुम्हाला इथं लिहावा लागेल की दीर्घकालीन विश्वास आणि प्रतिष्ठा. तर बघा, पक्षपातीपणाचा देखावा टाळून रवी केवळ त्याच्या वैयक्तिक सचोटीचेच रक्षण करत नाही तर कंपनीच्या प्रतिष्ठेचं पण रक्षण करतो. हितधारक आणि जनतेसह त्याच्या विश्वासार्हतेचं सुद्धा रक्षण करतो. हे मुद्दे तुम्हाला इथं लिहावे लागतील. ठीक आहे, ओके. निष्कर्ष काय लिहावा लागेल? निष्कर्ष तुम्हाला लिहावा लागेल, सीआरओशी रवीचे वैयक्तिक कनेक्शन महत्वपूर्ण नैतिक दुविधा प्रस्तुत करते. संशोधन प्रक्रियेची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी, स्वारस्यांचे संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी, पारदर्शकता, वस्तुनिष्ठता, कंपनी, रुग्णांचे सर्वोत्तम हित याला रवीने प्राधान्य दिलं पाहिजे. आपले नातेसंबंध उघड केले पाहिजेत. निर्णय प्रक्रियेपासून दूर राहिलं पाहिजे. कठोर आणि निपक्षपाती निवड प्रक्रिया मजबूतपणे राबवून रवी काय करू शकतो? नैतिक मानके राखू शकतो आणि त्याची जी कंपनी आहे त्याच्या कंपनीच्या भविष्यासाठी उज्ज्वल असे निर्णय घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं केस स्टडीसाठी ही जस्ट हे डेमो लेक्चर होतं, लक्षात घ्या. याच्याही पेक्षा डीप मध्ये आपण केस स्टडी शिकू शकतो. आपल्या एक्झामची लेवल तुम्ही लक्षात घ्या आणि अशा भरपूर केस स्टडीज तुमच्या हाताकडून गेल्यानंतर आपोआप तुम्ही तिथे उत्तरच आपोआप म्हणजे अभ्यास करून, लक्षात घ्या. तर 2013 पासून 2024 पर्यंत युपीएससीचे सगळे पेपर्स तुम्हाला एकत्रित मिळत आहेत आपल्या पुस्तकामध्ये. पुस्तक तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून मागवा.
जर काही अडचण आली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. पब्लिकेशनचा नंबर आहे, पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता. पण इथिक्स हा विषय शेवटी ठेवू नका, इतर विषयांसोबतच त्याची पण तयारी चालू करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.